हॅलो गाईज, वेलकम टू आवर लास्ट पार्ट. जी आपली पेपर सिरीज आहे त्याचा लास्टचा पार्ट होणार आहे, ज्याचं नाव आहे पार्ट नंबर 4. या अगोदर 4 पार्ट अपलोड झालेले आहे. हा 5वा पार्ट आहे, लास्ट पार्ट ह्या. सो आपण बघणार या लास्ट पार्टमध्ये खूप इथं पूर्ण पेपर तुमचा कव्हर होणार आहे. सो जरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, अर्जंट लाईक करा आणि हाईप्स ऑप्शन क्लिक करून द्या. लास्टचा पार्ट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. यानंतर तुम्हाला जसा तसा पेपर डायरेक्ट परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे 22 तारखेला. सो एक वेळेस दाबून द्या लाईकचं बटन, हाईपचं बटन. मी इथं मेन्शन केलं आहे बघा, लास्टचा पार्ट आहे, पार्ट व्हायचं इथं थंबनेल पण दिलेलं आहे. आता यामध्ये आपण क्वेश्चन 3 इथं बघणार आहोत. पूर्ण टोटल 3 क्वेश्चन यामध्ये आपण बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन बघणार आहोत, क्वेश्चन नंबर 6. रिटर्न स्किल इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. ओके, रायटिंग स्किलमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर दिलेलं आहे. हिअर आर सम इन्स्ट्रक्शन अबाउट द स्मार्ट यूज ऑफ इंटरनेट. प्रिपेअर द लिस्ट ऑफ डू डज न गिव्ह द सुटेबल टायटल. तुम्हाला काही 10-8 वाक्य दिलेले आहे. ते डू डज आणि डोंट्समध्ये लिहायचं आहे. म्हणजे योग्य आहे का अयोग्य मध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे. ते मी वाचून दाखवत नाही, 2-3 वाचून दाखवतो. सो तुम्हाला एक खाली मी आन्सर दिलेला आहे, त्या आन्सरनुसार तुम्हाला लिहायचं आहे. बघा, फर्स्ट आहे वी शुड यूज द स्ट्रॉंग अँड युनिक पासवर्ड. हे आपल्याला डजमध्ये लिहायचं आहे, कारण वापरावाच लागतो ना आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर खाली लिहायचं आहे वी शुड चेंज द पासवर्ड रेग्युलरली. हे आपल्याला काय लिहायचं आहे, डोंट्समध्ये लिहायचं आहे. बदलणार थोडी ना आपण. अशाच प्रकारे आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. सो मी इथं बघा एक सेम ॲज इट इज लवकर समजावं त्याचं टायटल वगैरे, म्हणून तुम्हाला मी डायरेक्ट त्याचं आन्सर जे आहे ना ते पेपरच्या फॉर्मॅटमध्येच डायरेक्ट लिहून दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता खाली पेपरच्या फॉर्मॅटमध्ये सेम तुम्हाला आन्सर लिहिला आहे. स्मार्ट युजेस ऑफ इंटरनेट याला एक टायटल दिलेलं आहे. आपण डू डोंट्समध्ये काय लिहायचं ते आपण इथं लिहून दिलं आहे. थर्डमध्ये पहा वी शुड बी कंटिन्यू व्हाईल चेकिंग लिंक्स. डजमध्ये येतं वी शुड कीप सॉफ्टवेअर अँड सिस्टम अपडेट्स. डजमध्ये येतं. डोंट्समध्ये येतं वी शुड नॉट शेअर द पासवर्ड इन एनी वन. वी शुड नॉट शेअर द पर्सनल फायनान्शियल इन्फॉर्मेशन. वी शुड नॉट यूज द वीक पासवर्ड. वी शुड नॉट यूज द पब्लिक वायफाय फॉर द सेन्सिटिव्ह वर्क. ओके, दिस इज द इम्पॉर्टंट फॉर अस. जर कोणाचं पण वायफाय कनेक्ट करत असेल तर करू नका. तिथं 4 नंबरमध्ये डोंट्समध्ये दिले आहे बघा ते, कारण आपला पर्सनल कामासाठी दुसऱ्याचा वायफाय यूज करू नका. आपला डेटा त्यांच्याकडे जाण्याची शक्यता असते. हा झाला क्वेश्चन नंबर 6, रायटिंग स्किल झाला. आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये बघा तुम्ही, राईट द शॉर्ट पॅरेग्राफ विथ द हेल्प ऑफ गिवन वेब. तुम्हाला खाली वेबमध्ये काही पॉईंट दिलेले त्याचा यूज करून तुम्हाला एक शॉर्ट पॅरेग्राफ रिटर्न करायचा आहे. इथं तुमच्या ओन लँग्वेजमध्ये. तर बघा, बेनिफिट्स ऑफ स्पोर्ट दिलेले आहे. फिजिकल बेनिफिट्स आहे. इम्प्रूव्ह द हर्ट्स ऑफ हेल्थ दिलेलं आहे. वेट मॅनेजमेंट दिलं आहे. इम्प्रूव्ह द डिसिप्लिन अँड टाईम मॅनेजमेंट दिलं आहे. टीमवर्क पण इथं तुम्हाला दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि खाली जो क्वेश्चन नंबर 7-8 पण आपण यामध्ये स्मर्ज केलेला आहे, 9 पण यामध्येच दिलेला आहे. तर चला आपण बनवूया आता टायटल आन्सर. आणि क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिले बघा, राईट अँड ईमेल टू द डिरेक्टर ऑफ लँग्वेज इंस्ट्रक्शन इन्क्वायरिंग अबाउट युअर सेल्फ ऑफ फॉरेन लँग्वेज. यूज द फ्रेगमेंट प्रोव्हाइडेड बिलो. एक मेल राईट करायचा तुम्हाला, तो फॉर्मॅट म्हणून मी देतो तुम्हाला. चला मी तुम्हाला आन्सरच्या पेजवर नेणार आहे. अशा प्रकारे आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. बघा, मी आन्सर केला एक पॅराग्राफ. Sports have many benefits. They provide the physical benefits, improve heart health, and with the weight management. Playing sports help improve discipline and manage the effectively. They also promote teamwork, teaching players to the work together as team. Overall, sport contribute to the healthier and the more disciplined lifestyle. बघा, अशा प्रकारचं तुम्हाला किती मार्क्ससाठी, तर 5 मार्क्ससाठी एवढा पॅराग्राफ तुम्हाला तयार करायचा आहे. क्वेश्चन नंबर 8 मध्ये बघा, टू द लँग्वेज ईमेल आय डी टाकला आहे आपण. त्यानंतर फ्रॉम कोणाला टाकायचं आहे, सब्जेक्टमध्ये टाकलं आहे इन्क्वायरी अबाउट द फ्रेंच लँग्वेज कोर्सेस. फ्रेंच लँग्वेज कोर्सेस तुम्हाला परचेस करायचे, त्यासाठी इन्क्वायरी करतो. डिअर सर मॅडम लिहायचं. माय नेम इज राहुल शर्मा. व्हॉट इज दॅट, तुमचं जे नाव असेल ते. आय एम स्टुडंट ऑफ क्लास 8. आय एम इंटरेस्टेड इन द लर्निंग फ्रेंच लँग्वेज. आय प्लॅन टू गो द फ्रेंच इन द फ्युचर एज्युकेशन. कुड यू कॅन प्लीज टेल मी अबाउट द फ्रेंच लँग्वेज कोर्स. ठीक आहे, असं तुम्हाला विचारायचं आहे. त्यांना व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ द कोर्स, व्हॉट इज द फीज, वेटिंग फॉर युअर रिप्लाय. ठीक, असं अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 9, राईट बुक रिव्ह्यू द स्टोरी विथ गिव्हन पॉईंट्स. एक स्टोरी लिहायची तुम्हाला गिव्हन पॉईंट रिव्ह्यूसाठी. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण टोटल जेवढे आन्सर दिले तेवढे राईट डाऊन करायचे आहे. याचं डिरेक्ट मी आन्सर दिलेलं आहे बघा. आणि क्वेश्चन नंबर 10 मध्ये तुम्हाला जे हे दिले त्यांना ट्रान्सलेट करायचं तुम्हाला आपल्या मदर टंगमध्ये, स्वतःच्या मराठी लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करायचं. राईट बुक रिव्ह्यू विथ द फेवरेट. बुक रिव्ह्यू लिहायचं बघा. टायटल लिहिलं आहे हॅरी पॉटर, फिलिप स्टोन्स, मेन कॅरेक्टर जे के रॉलिंग. अशा प्रकारे ट्रान्सलेट करायचं बघा.
ट्रान्सलेशन महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा, तुम्हाला नेहमी 5 मार्कसाठी 10 मार्कसाठी लास्ट क्वेश्चनमध्ये विचारला जातो. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स मराठी. हर्ट्स म्हणजे हृदय, प्रिन्सिपल म्हणजे मुख्याध्यापक, डिक्शनरी म्हणजे शब्दकोश, डेंटिस्ट म्हणजे दंतवैद्य, हिस्टोरी म्हणजे इतिहास, मिडल म्हणजे पदक. बघा 5 पैकी 5 मार्क फिक्सच होणार आहे. त्यानंतर तुम्हाला काही सेंटेन्स दिले जातात, त्याला पण तुम्हाला कन्वर्ट करायचं असतं तुमच्या मदर टंगमध्ये मराठी लँग्वेजमध्ये. चला कोणते सेंटेन्स दिले ते पण एक वेळेस बघूनच घेऊ. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन द मराठी. माय बेस्ट फ्रेंड क्वारलीड विथ मी. माझ्या जिवलग मित्राने माझ्याशी भांडण केले. क्वारलीड मीन्स भांडण करणे. माय बेस्ट फ्रेंड म्हणजे माझा जिवलग मित्र, विथ मी म्हणजे माझ्यासोबत, माझ्या जिवलग मित्राने माझ्यासोबत भांडण केले. सेकंड येणार आहे तुमचं, सेकंड तुमचं कोणतं येणार आहे बघा. सेकंड येणार आहे हु इज फेवरेट स्पोर्ट पर्सन. तुझा आवडता खेळाडू कोण आहे. हु म्हणजे कोण, इज म्हणजे युअर फेवरेट म्हणजे कोण आहे, स्पोर्ट पर्सन म्हणजे खेळाडू. तुझा फेवरेट खेळाडू कोण आहे, आवडता खेळाडू कोण आहे. ही इज अ पुअर बट ही इज ऑनेस्ट. तो गरीब आहे पण प्रामाणिक आहे. ही इज पुअर, तो गरीब आहे, बट म्हणजे पण, ही इज ऑनेस्ट, तो प्रामाणिक आहे. तो गरीब आहे पण तो प्रामाणिक आहे. क्वेश्चन नंबर 4 अँड लास्ट. इच पर्सन फिंगर प्रिंट आर डिफरंट. प्रत्येक व्यक्तीचे बोटाचे ठसे वेगवेगळे असतात. इच पर्सन म्हणजे प्रत्येक व्यक्ती, फिंगर म्हणजे बोट, प्रिंट्स म्हणजे ठसे, आर डिफरंट म्हणजे वेगवेगळे. प्रत्येक व्यक्तीचे बोटाचे ठसे वेगवेगळे असतात. इच पर्सन फिंगर प्रिंट्स आर डिफरंट. ठीक आहे, आजसाठी इथंच थांबूया विद्यार्थी मित्रांनो. आपण पूर्ण टोटल जे 5 पार्टमध्ये तुमचा क्लास 8चा जो 22 एप्रिलला पेपर होणार आहे पॅटचा, तो पूर्णपणे कव्हर केलेला आहे. कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. सो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. 5-6 7चे पूर्णपणे पॅटचे पेपर इथं आपण ही सिरीजमध्ये अपलोड करणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.